हॅलो हाय फ्रेंड्स, मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये। आज पुढचे काही दिवस म्हणजे थोडे 4 दिवस माझ्या घरात एक फंक्शन आहे, माझ्या भावाचं लग्न आहे। त्याच्यामुळे मी चालली आहे माहेरी चिपळूणला। त्याच्यामुळे आता मी काही दिवस म्हणजे 4 ते 5 दिवस तुमच्याबरोबर कोणती रेसिपी शेअर करू शकत नाहीये। त्याच्यामुळे मी तुम्हाला रेसिपी शेअर नाही केली तरी सुद्धा मी जे फंक्शन अटेंड करणार आहे, जे माझ्या भावाचं लग्न अटेंड करणार आहे ते तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करू शकते। त्याच्यामुळे आता मी तुम्हाला पुढचे 4 दिवसामध्ये जी काही मी मजा मस्ती, जे काही आमच्या घरातलं लग्न आहे ते सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मी तुम्हाला माझी फॅमिली, जे माझं माहेरचं सगळं घर आहे, माहेरची फॅमिली जी आहे, माझे आई वडील, माझ्या बहिणी, माझे काका काकी, जी ऑल ओव्हर माझी फॅमिली आहे त्यांना तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे। जे आमच्या घरात फंक्शन चालू होणार आहे त्याची तुम्हाला सगळी काही काही गोष्टी अगदी डिटेलमध्ये नाही पण काही काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग आपण लग्नाला निघूया। लग्नाला जायचं तर माझी पॅकिंग तर पूर्ण झाली होती। नव्या नित्या तर जाम एक्साइट होत्या की आपण चिपळूणला जाणार, मामाच्या लग्नाला जाणार, सगळी भेटणार, त्यामुळे त्या तर खुश होत्या। आणि मग त्यांना दोघींना पाहिजे होती मेहंदी, म्हणून मी जाता जाताच त्यांच्या दोघींच्या हातावरती आधी मेहंदी काढून घेतली। आता आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच प्रवासाला निघायचं होतं, त्याच्यामुळे सकाळी तिथे परत गेल्यानंतर लगेचच फंक्शन सगळे चालू होणार, ते आम्हाला वेळ मिळणार नव्हता, म्हणून मी त्या दोघींच्या आधीच मेहंदी काढून तयार ठेवली होती। आणि आम्ही फायनली निघालो चिपळूणला। नंतर मग परत छानपैकी आम्ही एकदा प्रवास पूर्ण करून माझ्या घरी आले मी चिपळूणला। हे माझं चिपळूणचं घर, हे माझं माहेर। आमच्या घराचं नावसुद्धा माहेर आहे, कारण का आम्ही 4ही मुलीच इथे आहोत। त्याच्यामुळे आम्ही घराला पण नाव ठेवलेलं आहे माहेर। आणि फायनली आता आपण जाऊया माझ्या काकाच्या घरी, म्हणजे जिथे माझ्या भावाचं लग्न आहे त्या घरी। हे माझ्या काकाचं घर, इथे आता आपण लग्नाला पुढचे सगळे फंक्शन अटेंड करणार आहोत। आणि अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली लग्नाच्या सगळ्या विधींना। हळूहळू एक एक सगळे विधी चालू झाले। अशा पद्धतीने सगळीजण छानपैकी मस्तपैकी फोटो म्हटले तर काय प्रत्येकजण पुढे 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 यायला सुरुवातच झाली आणि एकेकाने छानपैकी विधींना सुरुवात केली। खूप मजा मस्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी धमाल केली। सगळ्यांनी मस्तपैकी आपलं सगळं लग्न एन्जॉय केलं। आणि आता तुम्हाला मी दाखवते तो आमचा नवरा मुलगा अभिषेक। हा आमचा नवरा मुलगा अभिषेक। आणि त्याच्यात आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या सगळ्या विधींना सुरुवात केली। आता आमच्याकडे लग्नाला जायच्या आधी पहिल्यांदा देवळात जातात, तसं देवळात निघालो होतो सगळेजण छानपैकी, देवाला नारळ ठेवून आम्ही पुढच्या विधींना आता सुरुवात केलेली आहे। आणि फायनली आम्ही सुरुवात केली ते मस्तपैकी हळदीला। खूप मजा मस्ती आली त्या हळदीसाठी। माझ्या आईने, म्हणजे सगळ्यात मोठी काकी ती अभिषेकची असल्यामुळे, तिने आरती करून अभिषेकची सगळ्यांनी हळदीला सुरुवात केल्याने। आणि मग फुल ऑन धमाल आम्हाला। मग बहिणींना तर काय सांगायलाच नको, आम्ही सगळ्याजणी मस्तपैकी फोटोजनी हळद वगैरे करून खूप एन्जॉय केली ती हळद। तुम्हाला माझी फॅमिली कशी वाटते, आमची मजा मस्ती कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आता आम्ही आलो संगीतला। आता नव्या नित्या तर खूपच एक्साइट होत्या डान्स वगैरे सगळ्यांची मजा मस्ती बघण्यासाठी आणि करण्यासाठी सुद्धा। त्यामुळे आता आम्ही आलो संगीतला। संगीतला सगळ्यांनी छानपैकी परफॉर्मन्स केले, इतके सुंदर डान्स झाले, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी संगीत खूप एन्जॉय केलं। आणि हा आहे आमच्या संगीतचा माहोल। खूप सुंदर होतं, छान डेकोरेशन होतं। माझ्या बहिणीने पियूने एक छानपैकी डान्स केला, अभिषेकसाठी डेडिकेट केला आणि तो इतका इमोशनल झाले सगळेजण, खूप सुंदर वाटलं। आणि मग त्याच्यानंतर माझ्या सगळी काक्या, आई या सगळ्यांनी मिळून एक सुंदर परफॉर्मन्स दिला। आणि तो परफॉर्मन्स अजून छान करण्यासाठी माझे बाबा, माझे काका सगळेजण त्या परफॉर्मन्सला एकदम जॉईन झाले आणि त्यांनी तर एकदम रॉकिंग सगळा परफॉर्मन्स केला। एवढ्या मोठ्या एजमध्ये सुद्धा सगळ्यांनी सुंदरपैकी प्रयत्न केला आणि खूप छानपैकी ते सक्सेस झाले। त्याच्यामध्ये एवढे दिवसांची त्यांची मेहनत एकदम सगळ्यांना आवडली, सगळ्यांना एकदम सरप्राईज तो डान्स झाला, मस्तच वाटलं। आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांनी इतकं छानपैकी असं हे केलं की आपलं वय काय आहे किंवा काय असं काही नाही, आपण खूप मजा मस्ती करतोय। आणि सगळ्यांनी अभिषेकच्या संगीतासाठी खूप मेहनत केली आणि खूप छानपैकी ते सगळं एन्जॉय केलं।
असं माझ्या काका काकी आई बाबा सगळ्यांचा हा परफॉर्मन्स कसा वाटला तेही मला कमेंट्स करा. आणि मग आम्ही बहीण भाऊ आहोतच कल्ला करायला. आम्ही तर फुल ऑन धमाल केली आणि सगळ्यांनी इतकी मज्जा केली, इतकं हे केली. आणि आम्हाला तर म्हणजे असं वाटत होतं की बस आपण किती नाचलो तरी आम्हाला ते कमीच होतं. खूप धमाल आली, खूप धमाल आली. आणि आमचाही डान्स कसा वाटला तेही मला कमेंट्स करून सांगा. आणि नंतर अभिषेक आणि रचनाच्या बहिणींसाठी भावांसाठी खूप छानपैकी गेम ठेवलेले होते. आणि त्याने तर पुऱ्या संगीतला तर अजून मजा आली, खूपच मजा आली. सगळ्या बहिणींनी अभिषेकच्या आणि रचनाच्या आणि सगळ्या भावांनी अभिषेकच्या आणि रचनाच्या खूप मजा केली ह्या गेम्समध्ये. खूप धमाल होती सगळ्यांसाठी, खूप मस्त वाटलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की प्रत्येक गोष्टीची कमेंट्स हवे हां. आणि फायनली आमच्या नवरा नवरी रचना आणि अभिषेकचा सुंदर डान्सने इतका प्रोग्राम अजून छान झाला ना, मग आता काय बघायलाच नको. आणि फायनली तो दिवस आला लग्नाचा. अभिषेक सुंदरपैकी तयार होता, सगळीच छानपैकी तयार झाले होते आणि आम्ही लग्न मंडपामध्ये हजर होतो रचनाची वाट बघत. आता रचना इतकी छानपैकी तयार होऊन येणार होती, खूप सुंदर दिसत होती. आम्ही सगळ्यांचे ते लगेच फोटो सुरूच झाले होते की आता एवढी तयार झाली तर ते तर असतंच ना. आणि फायनली रचनाची एंट्री झाली. खूप इमोशनल क्षण होता तो, कारण इतकी छान ती दिसत होती आणि इतकी छानपैकी तयार होऊन आज ती त्यांच्या घरातनं आमच्या घरात प्रवेश करणार होती. आणि असं फायनली त्या दोघांचं इतके विधीपूर्वक सुंदरपैकी लग्न झालं. सगळ्यांनी ते खूप एन्जॉय केलं. इतके सुंदर त्यांचे विधी चालू होते आणि सगळीजणं खूप मस्तपैकी मजा मस्ती करत त्यांचं हे लग्न बघत होते. त्यांना खूप आशीर्वाद देत होते. सगळ्यांनी खूप सुंदर भरभरून त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. आणि अभिषेक आणि रचना तयार झाले रिसेप्शनसाठी सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. खूप छान दोघं जण दिसत होते, खूप सुंदर अगदी एकदम तयार झाले होते. आणि अशा पद्धतीने आम्ही मग लगेच फोटोला सुरुवात झालीच सगळ्यांची. त्यांचाच रिसेप्शन सुरू झालं आणि आमचे इथे फोटो सुरू झाले. प्रत्येकजण मस्तपैकी एन्जॉय करायला लागलं सगळं लग्न. खूप सुंदरपैकी सगळ्यांनी मजा मस्ती केली. आम्ही सगळ्या बहिणी, आमचे कांद्यांचे सगळे जावई, सगळ्यांनी भरपूर फोटोजनी सगळी मजा मस्ती खूप छानपैकी झाल्या. आणि ही माझी गांधी फॅमिली टोटल, माझे आई बाबा बहिणी काका काकी टोटल फॅमिली बच्चा पार्टीपासून माझी ही सुंदर स्वीट हॅपी फॅमिली गांधी फॅमिली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अभिषेकचं लग्न कसं वाटलं सगळ्यांनी मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर मग परत भेटू. तिथपर्यंत अभिषेकचं लग्न माझी फॅमिली कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.